नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर, शांत आणि निसर्गरम्य हिल स्टेशन पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे भंडारदरा। जर तुम्हाला गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर भंडारदरा हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे। चला तर मग भंडारदऱ्याचा सुंदर प्रवास सुरू करूया। भंडारदरा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे। हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूला हिरवागार निसर्ग, डोंगर, धबधबे आणि शांत वातावरण आहे। भंडारदऱ्याची खास ओळख म्हणजे इथला आर्थर लेक। हा तलाव इतका सुंदर आहे की त्याच्या शांत पाण्यात आसपासच्या डोंगरांचं प्रतिबिंब दिसतं आणि हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होतं। या तलावाच्या जवळच आहे विल्सन डॅम। हा धरण ब्रिटिश काळात बांधण्यात आला असून पावसाळ्यात इथून पाणी ओसंडून वाहताना दिसतं। भंडारदऱ्यातील अजून एक खास आकर्षण म्हणजे रंधा धबधबा। हा धबधबा प्रवरा नदीवर आहे आणि जवळपास 170 फूट उंचीवरून पाणी कोसळतं। पावसाळ्यात हा धबधबा प्रचंड वेगाने वाहतो आणि त्याचा आवाज दूरवर ऐकू येतो। आता आपण भंडारदऱ्यातील एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाण पाहूया, अमृतेश्वर मंदिर। हे मंदिर सुमारे 1200 वर्षांपूर्वीचं मानलं जातं आणि भगवान शंकराला समर्पित आहे। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं असून त्याची कोरीव कामे आणि दगडी वास्तुकला अतिशय सुंदर आहे। मंदिराच्या भिंतीवर आणि खांबांवर कोरलेल्या मूर्ती, नक्षीकाम आणि प्राचीन कलाकुसर पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल। या पाणवठ्याची रचना अतिशय आकर्षक असून त्यात अनेक लहान मंदिरांसारख्या रचना दिसतात। अमृतेश्वर मंदिर फक्त धार्मिक दृष्ट्या नाही तर इतिहास आणि वास्तुकलेच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे। भंडारदऱ्याला भेट देताना हे ठिकाण नक्कीच पाहायला हवं। जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकीन असाल तर भंडारदरा तुमच्यासाठी स्वर्ग आहे। येथे तुम्हाला कळसुबाई शिखर दिसेल, जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। कळसुबाईचा ट्रेक थोडासा कठीण असला तरी वर पोहोचल्यानंतर मिळणारा नजारा अतिशय सुंदर असतो। याशिवाय इथे रतनगड किल्ला आणि हरिश्चंद्रगड सारखे ऐतिहासिक किल्ले देखील आहेत। हे किल्ले ट्रेकरसाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि इतिहासाची झलक दाखवतात। भंडारदऱ्यातील अजून एक खास गोष्ट म्हणजे इथलं काजवा महोत्सव। मे-जून महिन्यात हजारो काजवे एकत्र चमकत असतात आणि संपूर्ण जंगल उजळून निघतो। हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा। आता बोलूया भंडारदऱ्याला जाण्यासाठी योग्य वेळ कोणती। जर तुम्हाला हिरवागार निसर्ग, धबधबे आणि पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळा म्हणजे जून ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे। तर थंड वातावरण आणि शांतता अनुभवायची असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी उत्तम आहे। भंडारदऱ्याला जाण्यासाठी तुम्ही पुणे किंवा मुंबईवरून सहज जाऊ शकता। पुण्यापासून भंडारदरा सुमारे 160 किलोमीटर अंतरावर आहे तर मुंबईपासून 165 किलोमीटर आहे। रस्त्याने प्रवास करताना तुम्हाला सुंदर घाट आणि निसर्ग दृश्यांचा आनंद घेता येतो। येथे राहण्यासाठी तुम्हाला अनेक रिसॉर्ट, होमस्टे किंवा कॅम्पिंग पर्याय उपलब्ध आहेत। जर तुम्हाला निसर्गाच्या जवळ राहायचं असेल तर कॅम्पिंग हा उत्तम पर्याय आहे। भंडारदऱ्याला भेट देताना काही गोष्टी लक्षात ठेवा। निसर्ग स्वच्छ ठेवा, प्लास्टिकचा वापर टाळा आणि स्थानिक नियमांचं पालन करा, कारण हा सुंदर निसर्ग आपल्यासाठीच नाही तर पुढच्या पिढींसाठी जपणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही अजून भंडारदऱ्याला भेट दिली नसेल तर एकदा प्लॅन करा। हा अनुभव तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।